आदित्य, मला खूप खूप छान वाटतंय. मनावर अजिबात दडपण नाहीये माझ्या. थांब ना. काय झालं? लग्नात अग्नीला प्रदक्षिणा घालून आपण सप्तपदी केली खरी, पण मला वाटतंय की आत्ताच आपलं लग्न झालंय आणि आत्ता आपण एकमेकांच्या सोबतीनं 7 पावलं चालणार आहोत, हो ना? चल. हे पहिलं पाऊल अतूट प्रेमाचं. हे दुसरं पाऊल गाढ विश्वासाचं. हे तिसरं पाऊल समंजस साहचर्याचं. हे चौथं पाऊल वत्सल कुटुंब जीवनाचं. हे पाचवं पाऊल एकत्र स्वप्नांचं. हे 6वं पाऊल सुहृदांच्या सोबतीचं. आणि हे 7वं 7 जन्मांच्या साथीचं. जय देव जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी. वारे दुर्जन वारे तारे सज्जन तारे नंदका वारे. जय देव सुरवारा सैवारा मत लागी देवा. गाना नामे गाय नहीं तुमची सेवा. अगले गुण गावया वाटत से देवा. परिवर सिंगा देते धर्मा मन देवा. जय देव जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी. वारे दुर्जन वारे तारे सज्जन तारे नंदका वारे. जय देव सर्व नाम स्मरणे शंकर निवाला. दोहा मल्लांतक अवतार झाला. याला गे एवढे भावे वदनीला हो. तुला दिलेला शब्द पाळलाय मी. माझं प्रेम मला मिळालं. मला मेघनाकडून कर्तव्य दडपण किंवा भीती असलेलं नातं नको होतं. मला खरं प्रेम हवं होतं आणि ते मला मिळालं. मी तिला कायम सुखात ठेवेन. तुझे आशीर्वाद असेच असू देत.
देवा, माझी परीक्षा घेतलीस, पण मी तुझ्या कसोटीला उतरले, होय ना? भूतकाळ पुसून मी मनापासून बांधली ही रेशीम गाठाता. माझा आदित्य, माझ्या सासरची मंडळी, आमच्यावर तुझी कृपा नेहमी असू दे. आणि आता त्यांच्या माझ्यात कोणतंही अंतर, कोणतंही खोटे पण नको. दोघांनी हात लावा ताटाला. ताटाला हात लावा. आता दोघांनी म्हणायचंय, सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. जय जय मल्हार. मल्हार. हर हर महादेव. हर 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 महादेव. महादेव. चिंतामणी मोरया. चिंतामणी मोरया. आनंदीचा उदय उदय. आनंदीचा उदय उदय. भैरोबाचे चांग भले. भैरोबाचे चांग भले. बोल हंकरा. बोल हंकरा. सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. आगडधूम नगारा. आगडधूम नगारा. सोन्याची जेजुरी. सोन्याची जेजुरी. देव गेले जेजुरा. देव गेले जेजुरा. निळा घोडा. निळा घोडा. पाव में तोडा. पाव में तोडा. कमरी करगोटा. कमरी करगोटा. बेंबी हिरा. बेंबी हिरा. मस्तकी तुरा. मस्तकी तुरा. अंगावर शाल. अंगावर शाल. सदा ही लाल. सदा ही लाल. आरती करी. आरती करी. म्हाळसा सुंदरी. म्हाळसा सुंदरी. देव ओवाळी. देव ओवाळी. नाना परी. नाना परी. खोबऱ्याचा गुटखा. खोबऱ्याचा गुटखा. भंडाऱ्याचा भडका. भंडाऱ्याचा भडका. बोल हंकरा. बोल हंकरा. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. जय जय मल्हार. मल्हार. सदानंदाचा साक्षी, पल्लव, हे पेन्सिलचे पाउचेस तुम्ही दोघं आणि मयूसाठी. हा, आता कुणाला कुठला हवाय ना ते तुम्ही ठरवा. मी चूज करणार. हा हा माझा. हे थांब 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 थांब. मयूला रेड हवा होता. हा, ती सांगून गेलेली. हा मयूचा. हे काय? हा पिंक कलर माझा. हा मुलींचा कलर असतो. ए, असं काही नसतं. हा, छान कलर आहे हा. आवडला असेल तर घेऊन टाक. पण सगळे मुलं चिडवतील मला. कशाला चिडवतील? आणि कुणी चिडवलं ना तर त्यांना ठणकावून सांग. म्हणावं, पिंक कलर जेवढा मुलींचा आहे ना तेवढाच मुलांचा सुद्धा आहे. कळलं? हे घे, आवडला असेल तर ठेव. काय झालं हसायला? अगं बाई, पुन्हा ते झेंडूची फुलं वाटतं. आता किती पारायण करणार आहात तुम्ही? अगं आवडत मला ते. हा. आता मला पुन्हा ऐकवत बसू नका ते कषाय पेय वगैरे. माझ्या बाई ते ऐकला ना की घशाखाली चहा उतरत नाही. अगं ती नाही, 2 कवींची कविता वाचतोय. हे कवी लोक समोर कोणी तावडीत सापडला की कविता ऐकून बेजार करतात ना. पण 2 कवीच जर समोरासमोर आले तर काय होतं ते ऐक. ऐक. ओळख होत पहिल्या दिवशी, पूर्वजन्मीची मैत्री जैशी, मिठ्या मारुनी परस्परांशी जवळ जवळ बसले. दुसऱ्या दिवशी प्रसंग पाहून हळूच काढी ती बाड खिशातून, म्हणता दाऊ जरा का वाचून दूर दूर सरले. बरं आहे बाई, आपल्याकडे कोणी कविता बिविता करत नाही ते. मी आहे की थोडासा किंचित कवी. करू का तुझ्या मृग नयनांवर कविता? नयन तुझे जादू. नको, पुरे आता आधी मी काय सांगते ते ऐका. कालपासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, पण मलाच बाई कसं तरी होतंय. काय 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 झालं काय? आपल्या मुलांचा दंगा चालू होता. अगं करू दे ग, आता सुट्टी संपत आली त्यांची. लहान नाही काही, मोठी. आदित्य आणि मेघना.
काहीतरी लुटुपुटीची भांडणं झाली होती वाटतं दोघांमध्ये, आणि दोघं उषा घेऊन मारामारी करत होते. आपली नाजूक साजूक चांगलीच फाईट देत होती. हो का? अर्चू चालली होती तडमडायला त्यांच्यामध्ये. म्हणलं गप गुमान बाहेर आणि जा बघू तुझ्या कामाला. मला काही हसू आवरे ना हो, मलाच लाजल्यासारखं होत होत. तुम्हाला काय झालं आता? जावई बापूंची काळजी वाटते ग. अहो अर्चू त्यांना हे असलं सगळं करायला लावणार आता. जावई बापू. सतीश ऐक ना. बोल. फेका बिके कशाला? अरे काय करतोयस? काही नाही, आयुबबाईंचा नंबर शोधतोय. मशीन बिघडलंय ना, नंबर काय नावाने सेव्ह केलाय तेच लक्षात नाहीये. पण आजचे कपडे झाले. हे उशी कशाला फेकून मारतेस तू? मिळेल नंबर, आणि त्यातून नंबर नाही मिळाला तर आदित्यकडनं नंबर घेईन, आयुबबाईंना फोन करेन आणि संध्याकाळच्या आत तुला मशीन ठीक करून देईन. मग तर झालं. त्यासाठी उशी कशाला फेकून मारतेस मला? शी बाबा, याला ना काही कळतच नाही. अर्चू, अर्चू, आता हिला काय झालं? कठीण आहे रे बाबा अर्चू म्हणजे. आयुबाई काय नावाने यात काहीच नाही लक्षात रे बाबा. आदित्य, आज मी खूप सुखात आहे. आज आपल्या एकत्र आयुष्याची सुरुवात होणार. सगळा दुरावा, सगळा ताण, सगळी भीती संपली आहे. फक्त आदित्य, माझ्या मनाला एकच रुखरुख लागून राहिली आहे रे. कोणती? आपली ही गोष्ट आपण घरच्यांना सांगायला हवी, नाहीतर त्यांच्या प्रेमाचा विश्वासघात केल्यासारखा होईल रे, आणि आपल्या मनालाही सतत टोचणी लागून राहील. तर बघूया, योग्य वेळी सांगूया. घाबरू नकोस, मी आहे ना. हो, तू आहेस. लक्ष ठेव रे बाबा. चला, हात पाय तोंड धुतले का? हो मायाजी. व्हेरी गुड. आता देवाला नमस्कार करायचा, शुभंकरोती म्हणायचे आणि टेबल्स म्हणायचे. आणि मयुरी कुठे आहे? ती झोपली. दमली होती ती. अरे पण तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, दिवे लागण्याची वेळ झोपायचं नसतं म्हणून. हा बरं, चला तुम्ही तरी शुभंकरोती आणि टेबल्स म्हणा. आणि सगळी टेबल्स म्हणायचे आहेत, हा, गाळायची नाहीत. साक्षी, लक्ष ठेवतो याच्याकडे. गायली तर मला सांग. हा चल म्हण. शुभंकरोती कल्याणम. काय मग, बाकी जेवण मस्त होतं ना? खरंच खूप छान होतं. जरा तिखट होतं, पण जाम आवडलं मला. जरा जास्त जेवले रे, आता वाटेत झोप येणार आहे बहुतेक. अगं मग झोप बिंदास्त. हॅलो हॅलो. हा हॅलो माई, अगं आदित्य बोलतोय. हा आदित्य, बोल बोल. झालं का दर्शन व्यवस्थित? हो, अगदी व्यवस्थित. पूजा, अभिषेक सगळं व्यवस्थित झालं. चला, बरं झालं. बरं, जेवलात का? अगं माई, कधीच जेवलो आम्ही. मेघनाला खूप आवडलं जेवण. आता थोडं इकडे तिकडे करून निघतो आम्ही. हो ना, पण वेळेत निघा बरं का. उगीच जास्त टाइमपास करत बसू नका, कळलं ना? नाहीतर इथे पोहोचायला उशीर होईल तुम्हाला. बरं, मेघना कशी आहे रे? खुश आहे ना? हो माई, हे घे, तिच्याशीच बोल.
हॅलो माई. बाळा कशी आहेस तू? हा, आज खरी हळद लागली ना अंगाला? हो. अगदी पुन्हा एकदा नवी नवरी झाल्यासारखं वाटलं असेल नाही तुला? हो माई. प्रार्थना केलीस ना मनोभावे? हा, हो माई. खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. तुम्ही कशा आहात? आम्ही सगळे मजेत आहोत. आता फक्त तुम्ही लवकरात लवकर घरी या आणि वेळेत निघा. उगीच उशीर करत बसू नका आणि सांभाळून या, कळलं ना? हो माई. ठेवू? हो बरं बरं, ठेवा ठेवा. अच्छा. चला, व्यवस्थित सगळं पार पडलं. काय म्हणत होती? काय नाही, म्हणत होत्या की हळदीत नाहून पुन्हा नवी नवरी झाली आहेस. येऊ का रे सतीश? हो काय आहे माई, हे काय नवीन काढलं येऊ का म्हणून? नाही म्हणलं, कामात असलास तर आपली जाईन. हा, माई, काम काय चालूच असतं आणि मुख्य म्हणजे माझं काम माझ्या मर्जीवर असतं. बोला काय विशेष? तुला मुरंबा आवडतो ना, म्हणून करून आणलाय. म्हणलं स्वतः जाऊन द्यावं लाडक्या जावयाला. वा. किचन मध्ये ठेवलाय, नंतर खाऊन घे. जेवायला तरी वेळ आहे ना? अहो काय, अरुचू आली की जेवायला बसणार होत आता. माई, तुमच्यासारखी सासू ना शोधून सापडणार नाही बरं का. पुरे. माई, मोरांबा म्हटलं ना की आईची आठवण येते. सुरेख करतात नाही त्या. कशा आहेत रे? बऱ्या आहेत ना? अरे बरेच दिवसात त्यांच्याशी फोनवर बोलणंच नाही झालंय माझं. बरं आहेत. हो ना. माझा एक तरी फोन असतोच रोज. मी म्हंटल सुद्धा येताय का इकडे, मग पण ते काय रमलेत तिकडे त्यांच्या सोशल वर्क मध्ये. त्यांची इच्छा झाली की येतील इकडे. छान. पण माई खरं सांगू का, समजा इकडे आले तरी त्यांना आता इथे चैन पडणार नाही. गावातल्या वातावरणाची सवय झाली त्यांना आता. ए सतीश, पण एकदा तू आणि अर्चू जाऊन या बरं का गावाला. जाऊ आता एकदा. काय रे, आता गावाला जसं त्यात इतका काय विचार करतोयस तू? नाही नाही, मी त्याचा नाही विचार करत आहे. मग मी अर्चूचा विचार करतोय. नाखुश आहे. काहीतरी काहीतरी बिनसले तिचं. ऍक्च्युली काय झालं माही, वॉशिंग मशीन बिघडलंय म्हणून मी अयूब मेकॅनिकचा फोन नंबर शोधत होतो. हो. तर अर्चूनी उशीच फेकून मारली. हो. अगं बाई, असं झालंय होय. अरे आता ती आली ना की तू सुद्धा उशी फेक तिच्या अंगावर. मग बघ नाखुशी कशी अशी पळून जाईल एका मिनिटात. माई, काय रे देवा. अर्चूचं डोकं फिरलंय की नाही, बहुतेक माझंच डोकं फिरलं असणार. काय ग, आले का? नाही ना अजून. वाजले किती मला आधी सांगा? 8:30. हा, मग वेळ अजून नाही. आदित्य म्हणाला होता 10-10:30 पर्यंत पोहोचू घरी. मुंबईत शिरल्यावर त्यांना ट्रॅफिक कितपत लागतंय त्यावर अवलंबून आहे सगळं. हो. चला, पण सगळं मार्गी लागलं बा एकदाच. पोरांच्यात काहीतरी बिनसलंय वाटत होतं, पण त्यांच्यातही सगळं व्यवस्थित झाल्याचं जाणवलं आता आपल्या, नाही का? जेजुरीलाही जाणं झालं वेळच्या वेळी. देवाच्या पाया पडून आली. सगळं कसं छान झालं. आता एक काळजी मिटली आपली. चला, म्हणजे आता आपण बाहेर जायला मोकळे. आता हे काय नवीन? असं काय करतेस? विसरलीस तू? अरे आपलं काय ठरलं होतं? काय? पोरांचा पाय घरात पडला की आपला बाहेर. अगो बाई, ते होय. ते जाऊया हो सावकाश, पण त्याच्या आधी अर्चूकडे आपल्याला लक्ष द्यायला हवंय. हा, झालं का उशांवरून? झालं. वरती गेले आणि फेकल्या उषा. यांनी उचलून बाजूला ठेवले असतील ना. अरे माझा जावई आहेच समजूतदार. मला म्हणाला होतो बिचारा, काय झालंय अर्चूला, काय बिनसलंय, इतकी का नाराज आहे, खुश नाहीये ना? या अर्चूचं जरा अति होत.
तिला जरा समज द्यायला हवी. कळत कसं नाही या वेळीला, प्रत्येक नातं युनिक असतं ग. त्याची तशाच एका दुसऱ्या नात्याशी सुद्धा तुलना होऊ शकत नाही. तुम्हीच आता तिच्याशी बोला.